नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चमचमीत असे भजे। गरमागरम भजे कोणाला नाही आवडत खायला। तर त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याला असं गोलाकारमध्ये चॉप करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याचे असे पूर्ण मोकळे करून घ्यायचे आहे, कांद्याचे गोल राऊंड। आणि बाकीचा कांदा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि गोल राऊंड साईडला घ्यायचे आहेत अशा प्रकारे। त्यानंतर इथे एक मोठ्या भांड्यामध्ये मी 3 कप बेसन घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला चॉप केलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि क्रश करून थोडा ओवा घालायचा आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सर्व बॅटर थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तयार आहे आपलं बॅटर। तर यामध्ये थोडं तांदूळाचं पीठ घालायचं आहे 1 वाटी आणि कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर। आणि हे पूर्ण चमचने एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळाच्या पिठामुळे भजे अतिशय कुरकुरीत होतात। त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर हे बघा, हे मक्याच्या लाह्या आहेत, याला छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून अशा प्रकारे। तर या बॅटरमध्ये आपल्याला हा कांदा जो आहे गोलाकार कापलेला, याला अशा प्रकारे डीप करून घ्यायचा आहे आणि मग या वरतून आपल्याला या भुरका घालायचा आहे। अशा प्रकारे भजे तुम्हाला नक्कीच आवडतील, एकदा नक्की बनवून बघा। आणि हे छान कुरकुरीत होईपर्यंत परत करून तळून घ्यायचं आहे मंद आचेवर। तर हे बघा, अशा प्रकारे बनवायचे आहेत, खूप छान लागतात चवीला। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। आणि उरल्या बॅटरचे पण मी छान कुरकुरीत असे भजे बनवून घेतलेले आहेत। तर बघू शकता, हे छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर या मग भजे खायला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।